हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की इलेक्ट्रोलाइट्स कशा पद्धतीनं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये चेंज दाखवतात. दॅट मीन्स वी हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज फॉर इलेक्ट्रोलाइट्स. In today's lecture we are going to discuss about the abnormal molecular masses of electrolytes. इलेक्ट्रोलाइट्स मध्ये ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस कशा पद्धतीने आपल्याला आढळतात हे आपण आज चेक करणार आहोत. आणि त्यानंतरचा लास्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे वॅन हॉफ फॅक्टर. टुडे इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस. ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस जे आहेत हे आपल्याला नॉन इलेक्ट्रोलाइट्समध्ये कशा पद्धतीनं बघायला मिळतात ते आपण बघणार आहोत. In case of non-electrolytes, the substance does not associate as well as dissociate into the solution, and therefore we are going to get correct molecular masses theoretically as well as observed. याचा अर्थ काय आहे की नॉन इलेक्ट्रोलाइट्स ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल बघितली होती युरिया, ग्लुकोज, सुक्रोज, अमोनिया, हे जे नॉन इलेक्ट्रोलाइट्स असतात ह्यांचे जे काही थिओरॉटिकली मोलर मासेस आपल्याला बघायला मिळतात तेच आपल्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरून सुद्धा जे मोलर मासेस आपण कॅल्क्युलेट करतो ते आपल्याला बघायला मिळतात. इफ युरिया हॅज ॲक्च्युअल थिओरॉटिकल मोलर मास 60 ग्रॅम. म्हणजे हे कसं आलं तर समजा आपण युरियाचा फॉर्म्युला कन्सिडर करूयात. युरिया हॅज फॉर्म्युला NH2CO NH2. हा आपण N2H4CO असाही लिहू शकतो. थिओरॉटिकली आपण मोलर मास कॅल्क्युलेट करत असताना 14 × 2 ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन 14 × 2 प्लस हायड्रोजन 1 × 4 प्लस कार्बन 12 प्लस ऑक्सिजन 16 कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला मिळतं 60 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. ही जी व्हॅल्यू आहे ही थिओरॉटिकल व्हॅल्यू आहे. थिओरॉटिकल मोलर मास ऑफ युरिया दॅट इज 60. पण जर आपण युरिया सोल्युशन जे आहे त्या युरिया सोल्युशनचा आपण एखादी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी फाइंड आउट केली आणि त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरून जर आपण मोलर मास फाइंड आउट केलं तर त्याला म्हटलं जाणार ऑब्झर्व्ड मोलर मास. अँड दॅट विल बी ऑल्सो हाऊ मच 60 ग्रॅम पर मोल. ओके. सो for the substances like urea, glucose, sucrose, etc., which are non-electrolytes, we will have same value of observed molecular mass as that of theoretical molecular mass. There will be no any change in the value of theoretical molar mass and observed molar mass. Why it is so? Because they does not dissociate as well as associate into the solution. Okay, so that's what I have written over here. In case of non-electrolytes, the substances does not associate as well as dissociate into the solution. Therefore, we get the correct molecular masses theoretically as well as observed. थिओरॉटिकल मोलर मास जे असतं ते फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट केलं जातं आणि ऑब्झर्व्ड मोलर मास जे असतं ते ऑब्झर्व्ड मोलर मास कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरून एक्सपेरिमेंटली फर्स्ट आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी एखादी फाइंड आउट करणार त्यावरून आपण ऑब्झर्व्ड मोलर मास कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला सेम बघायला मिळतात फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स. बट फॉर इलेक्ट्रोलाइट्स व्हॉट विल हॅपन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस नाव. फॉर इलेक्ट्रोलाइट्स first case is those substances which shows the tendency to associate. Association मध्ये काय होणार आहे बघा. ड्यू टू association in case of those electrolytes which tend to associate into the solution we will observe that their molecular masses are increased. It is due to the dimerization, trimerization or tetramerization tendency of the solutes. We will consider one example. If some solute is showing dimerization, so if dimerization happens, molar mass will be double the actual molar mass of the substance. For example, if benzoic acid we considered, benzoic acidचं जे काही theoretical molar mass असतं, consider that it is 122.12 gram per mole. Then its observed molar mass which we are going to calculate from the colligative property that will be called observed molar mass. Molar mass observed or M observed it will be called. It will be double the actual theoretical molar mass. If any substance is showing trimerization, if in trimerization
happens, molar mass will be triple the actual molar mass. For example, if we consider acetic acid, and if acetic acid is showing trimerization, that means 3 acetic acid molecules will come together to form one macromolecules containing 3 molecules. Okay, if the case is like this, trimerization. Consider that theoretical molar mass is x gram per mole for acetic acid. Then observed molar mass will be, m observed will be 3 into x, that is 3x gram per mole. Clear? Next we are going to discuss about the electrolytes which shows tendency to dissociate. In case of dissociation, those electrolytes which shows dissociation, what will happen? In case of those electrolytes which tend to dissociate into the solution, we will observe that their molecular masses are decreasing. They are decreased. It is due to the fact that solute molecules are undergoing dissociation to give sometimes 2 particles, sometimes 3 particles, sometimes 4 particles, and so on. Consider NaCl. NaCl dissociates to give 2 particles, Na plus and Cl minus. Theoretical molar mass which comes from the formula is 58.5 gram per mole. Okay, but from the colligative property, the observed molar mass of the NaCl will be 29.25. It will be exactly half of the theoretical molar mass. Why it is so? Because NaCl is dissociating into 2 particles. Means what? NaCl जे आहे 2 particles मध्ये dissociate झाल्यामुळं मोलर मास हे डिस्ट्रीब्यूट होतं आणि त्यामुळे एक्झॅक्ट जे काही मोलर मास आपल्याला फॉर्म्युलावरून बघायला मिळतं त्याच्या हाफ मोलर मास आपल्याला ऑब्झर्व्ड जे आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून कॅल्क्युलेट करणार ते बघायला मिळतं. ठीक आहे. कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. वी आर गोइंग टू कन्सिडर BaCl2. BaCl2 dissociates to give 3 particles, Ba plus 2 plus 2Cl minus. Ba plus 2 plus 2Cl minus. How many particles it is going to give? 3 particles into the solution. Now, consider theoretical molar mass of BaCl2 is 100 gram per mole. Then what will be the observed molar mass? M observed, it will be 100 by 3, that is 33.3 gram per mole. असं का झालं? कारण BaCl2 3 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट झाला आणि त्यामुळे हे जे मोलर मास आहे ॲक्च्युअल theoretical, this is actual molar mass. Theoretical molar mass is actual molar mass. It will be dissociated into 3 particles. It will be given to 3 particles, and therefore observed molar mass, which is calculated from the experiment by using colligative properties, it will be 33.3. But this is not actual molar mass. It is observed molar mass into the solution. Why it is happening? Because the BaCl2 is getting converted into 3 particles. Okay, I hope you are clear with the concept. The thing is happening over here in the case of electrolytes. In case of electrolytes which tend to associate or dissociate into the solution, we are going to observe abnormal molecular masses. But in case of non-electrolytes, observed molar mass will be equals to theoretical molar mass. जे काही ऑब्झर्व मोलर मास असतं तेच थिओरॉटिकली आपल्याला बघायला मिळतं किंवा जे थिओरॉटिकल मोलर मास असतं जे फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट करणार तेच आपल्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून सुद्धा आपण जे कॅल्क्युलेट करणार त्यावरून आपल्याला मिळणार. पण नॉन इलेक्ट्रोलाइट्स जे असोसिएट किंवा डिसोसिएट होतात त्यांच्यामध्ये आपल्याला ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस बघायला मिळतात आणि टू करेक्ट दीज मोलर मासेस व्हॅन हॉफ इंट्रोड्यूस्ड द फॅक्टर विच वी आर गोइंग टू स्टडी अँड दॅट इज कॉल्ड व्हॅन हॉफ factor.
So this third point we are going to discuss in the next video. Thank you very much.